नवोध्याय जय मित्रांनो. आज आपण एका विषयावरती बोलणार आहोत. विषयाचं आपण टायटल पाहिलं असेल तर त्रिपिटकात भेसळीचा आरोप एक निराधार गैरसमज, अशा प्रकारचा आज आपला टॉपिक आहे, विषय आहे. ह्या विषयाच्या अंतर्गत आपण काही संदर्भ पाहणार आहोत की हा आरोप कसा प्रकारे चुकीचा आहे आणि ह्याच्यावरतीच आधारित आपण बाबासाहेबांचा कसा एक प्रकारे अपमान करतो हेही आपण ह्या गोष्टीवरून पाहणार आहोत. की आज बरेच जण पाहतो आपण की ज्यांचा कुठलाही त्रिपिटकाशी थेरवादी साहित्य असेल की महायानी साहित्य त्यांचा कुठलाही अभ्यास नसताना सर्रास असं उल्लेख केला जातो की त्रिपिटकात भेसळ आहे, हे चुकीचं आहे, त्याच्यामध्ये आम्ही मानत नाही, अशा प्रकारचा उल्लेख बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो, ऐकायला भेटतो. तर ह्यावरतीच आपण आज बोलणार आहोत. यासाठी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित जो आपला आम्हा सर्वांसाठी जो पूजनीय ग्रंथ आहे, भगवान बुद्धांचं धम्म, ह्या ग्रंथाचं जी प्रस्तावनेचा अभ्यास केलेला आहे, सोबतच हे ग्रंथ लिहिताना बाबासाहेबांनी कुठल्या साहित्यातून जे 8 त्याचे खंड आहेत, त्या या खंडांमध्ये बाबासाहेबांनी कुठून साहित्य घेतलं, त्याचा आज इथे थोडाफार अभ्यास आपण इथे करणार आहोत. तर सुरुवात करूया. आपल्या सर्वांच्या पहिल्यांदा मी मंगलमैत्री व्यक्त करतो. आपण इथे सर्व आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि आपण सुरुवात करूया की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी महत् कष्टाने, खूप आजारी असतानाही, इतर कामात अतिव्यस्त असतानाही त्यांनी दिलेला सर्वात महान आणि मौल्यवान साहित्यिक देणगी नव्हे तर दान म्हणजे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा अजरामर ग्रंथ होय. बाबासाहेबांनी कलकत्त्याच्या महाबोधी सोसायटीच्या मासिकाचा जो अंक निघायचा त्यासाठी 1950 साली भगवान बुद्ध आणि त्या धम्माचे भवितव्य हा लेख लिहिला होता. या लेखानंतर जगभरातून बाबासाहेबांना विनंती करण्यात आली होती की यावर तुम्ही एखादे पुस्तक लिहावे. म्हणून बाबासाहेबांनी 1951 साली हा ग्रंथ लिहिण्यास सुरुवात केली आणि जवळपास 5 वर्ष त्या पुस्तकावरती काम करीत होते. माझ्या मागचा म्हणजे वर्षावासामध्ये एक व्हिडिओ पाहिला असेल की तुम्ही, मी बराच मोठा एक बाबासाहेबांच्या भगवान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व बुद्धांचा धम्म हा व्हिडिओ बनवला होता, प्रवचन दिलं होतं. त्याच्यामध्ये बराचसा भाग ह्याच्यावरती मी कव्हर केला होता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे, आपण तोही भाग चेक करावा. हा त्याचा सेकंड पार्ट आहे. त्यामध्ये पण मी जे शेवटला बोललो होतो की ही जबाबदारी कोण घेणार आहे, की बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथावरती जी काय टीका झाली आहे त्या टीकेनंतर आतापर्यंत 600च्या जास्त स्रोत शोधण्यात आले होते. मग त्याच्या पुढे कोण जबाबदारी घेणार आहे की नाही, की हे संदर्भ बाबासाहेबांनी कुठून शोधून घेतले, की मग त्याच्यात एक छोटासा का होईना एक खारीचा वाटा म्हणून मी आज हा प्रबंध माझा तुमच्यासमोर सादर करीत आहे. तर बाबासाहेबांचे असे म्हणणे होते की बौद्ध साहित्य इतके विशाल आहे की सर्वसामान्य व्यक्तीला ते सर्व वाचणे अशक्य आहे. बाबासाहेबांचा आपल्या जीवनातील त्यांचा बराचसा काळ हा विदेशात गेला होता, त्यामुळे त्यांच्यावरती बायबलचा पगडा होता. बुद्ध व त्याच्या धम्माचे भवितव्य या त्यांच्या लेखात खंड क्रमांक 20 पान नंबर 384 वर बाबासाहेब लिहितात, बौद्ध धम्म प्रचाराच्या दृष्टिकोनातून बौद्ध धर्माचा बायबल सारखा एकमेव पायाभूत ग्रंथ निर्माण करणे ही सर्वप्रथम गरज आहे. बौद्ध वाङ्मय अत्यंत अफाट आहे. बौद्ध वाङ्मयाच्या अथांग महासागरात एखाद्याने बौद्ध धर्माचे सार समजून घेण्यासाठी कितीही बुड्या मारल्या तरी ते हस्तगत करता येणार नाही. बौद्ध धर्माच्या तुलनेत इतर धर्मात मात्र एक मोठी सोय आहे की तीही कोणत्याही धर्मात त्या धर्माचा सारभूत एकमात्र धर्मग्रंथ काखेत घेऊन कुठेही नेणारा व कुठेही वाचन करता येऊ शकणारा हाताळला गेला आहे. म्हणजे उदाहरण बायबल घ्या, गीता घ्या किंवा ज्ञानेश्वरी घ्या, हे कुठेही तुम्ही जाऊन आपल्या हातामध्ये घेऊन तुम्ही वाचू शकता, त्याचा धर्माचा सार तुम्ही समजू शकता. परंतु बौद्ध धर्माचा असा एकमेव ग्रंथ नसल्यामुळे सर्वसाधारण बौद्ध अनुयायांची अत्यंत कुचंबणा होत आहे, अशा प्रकारचं बाबासाहेबांनी आपलं मत प्रकट केलेलं आहे. यास्तव नियोजित बौद्ध धर्माचा एकमेव ग्रंथात संक्षेपाने बुद्धाचा जीवनपट, चिनी धम्मपद, काही महत्वाच्या बुद्धांचे संवाद,
बौद्ध धर्मीय लोकांच्या जन्म, मृत्यू, लग्न इत्यादी सामाजिक विधींची माहिती ह्यांचा समावेश होणे आवश्यक आहे. परंतु अशा प्रकारचा एकमेव धर्मग्रंथ तयार करताना भाषेच्या बाबीकडे दुर्लक्ष जाता कामा नये असे बाबासाहेबांचा कटाक्ष होता. ते म्हणतात की तो ग्रंथ असा जिवंत भाषेत लिहिला जावा, त्या भाषेने माणसाचे हृदय हेलावले जावे व त्याचे मंत्रमुग्ध व्हावे. ती भाषा रटाळ कंटाळ नुसतीच गंभीर आणि उगीच भारदस्त असू नये. ग्रंथाच्या भाषाशैलीत लैलित्य असावं, माधुर्य असावे आणि ती भाषा प्रासादिक, मनमोहक व ओजस्वी असावी, तरच ती लोकांच्या मनावर बिंबू शकेल, ठसू शकेल. अशा प्रकारे बाबासाहेबांनी आपलं मत प्रकट केलं होते. बाबासाहेबांची ही मते वाचून त्यांना आलेल्या सूचनांचा विचार करून बायबल सारखा एखादा ग्रंथ त्यांनी निर्माण केला. सुरुवातीला त्याचे नाव लिहिलं द बुद्धिस्ट बायबल असे ठेवले, ते नंतर ते बदलून द बुद्धा आणि गॉस्पेल असे ठेवले आणि त्याच्या 50 प्रती त्यावेळी त्यांनी अभ्यासकांना अभिप्रायासाठी पाठवले होते. पण काळाच्या ओघात ते आता प्रती आपल्याला मिळत नाहीत. त्यानंतर सन 56 साली हे पुस्तक लिहून तयार झाले होते, पण पुस्तकाच्या आर्थिक व्यवहारामुळे हे पुस्तक बाबासाहेबांच्या हयातीत प्रकाशित झाले नाही. यासाठी तुम्हाला शास्त्री रेगे यांचं किंवा घनश्याम तळवटकर आहेत त्यांची जी प्रस्तावना आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ती माहिती त्याच्यामध्ये भेटेल. त्यांनी त्रिसर नावाची प्रस्तावना लिहिली होती. त्याच्यामध्ये हे सगळं त्यांनी लिहिलेलं आहे की बाबासाहेबांच्या हयातीत हा ग्रंथ तयार झाला होता, फक्त आर्थिक व्यवहारामुळे तो ग्रंथ पूर्णत्व म्हणजे प्रकाशित करता आला नाही, हे त्याने लिहून ठेवलं होतं. सेम ह्यामध्येच मला सांगू इच्छितो की जर बाबासाहेबांच्या हयातीत पुस्तक तयार झालं होतं, नंतर ते फक्त आर्थिक व्यवहारामुळे ते प्रकाशित न झाल्यामुळे ते तसंच होतं. पण काही जण असं म्हणतात की बाबासाहेबांनी गेल्यानंतर त्याच्यामध्ये भेसळ झाली, असंही काही जण ते म्हणतात. अशा लोकांचा काही आरोप आहे. तर त्यांना हा सांगू इच्छितो की बाबासाहेबांच्या हयातीत हा ग्रंथ तयार झालेला होता. तर त्यांच्या महाप्रयाणानंतर म्हणजे 1956 त्यांचं महाप्रयाण झालं. महाप्रयाणानंतर नोव्हेंबर 1957 साली बाबासाहेबांचा हा ग्रंथ पीपल्स एज्युकेशन सोसायटीने प्रकाशित केला. या ग्रंथासाठी बाबासाहेबांनी मार्च, एप्रिल आणि डिसेंबर या 3 महिन्यामध्ये या 3 महिन्यात त्यांनी प्रस्तावना लिहिली होती. मार्चमध्ये लिहिली, त्याच्यामध्ये थोडं चेंज केलं. एप्रिलमध्ये थोडं लिहिलं, त्याच्यामध्ये चेंज केलं. याची पण तुम्हाला संपूर्ण रेफरन्स मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेबांच्या सहवासात ही माईसाहेबांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये तुम्हाला त्याचा रेफरन्स भेटेल. 15 मार्चची प्रस्तावना तुम्हाला खंड 18, 19, 20 याच्यामध्ये तुम्हाला ती भेटेल. सोबत नानक चंद्रतूंच्या पर्सनल संग्रहामध्ये पण तुम्हाला ती 15 मार्चची प्रस्तावना मिळणार आहे. पण काय झालं, प्रॉब्लेम असं झाला की 1980 पर्यंत, सप्टेंबर 1980 पर्यंत ही प्रस्तावना रिलीज करण्यात आली नाही. काय कारण आहे त्याच्यामध्ये आपण न खोळा जाता सप्टेंबर 80 नंतर भगवानदास यांनी जो आवाज उठवला त्यानंतर ही प्रस्तावना बाबासाहेबांच्या पुस्तकामध्ये लिहिण्यात आली. जेव्हा हे पुस्तक म्हणजे 57 साली हे प्रकाशित झालं, त्यावेळी ज्या महाबोधी अंकासाठी बाबासाहेबांनी तो लेख लिहिला होता त्याच्यावर प्रेरित होऊन हा ग्रंथ लिहिण्यात आला. त्याच महाबोधी सोसायटीच्या अंकामध्ये जीवक नावाच्या एका व्यक्तीने बाबासाहेबांच्या ग्रंथावरती तुफान टीका केली आणि त्यांनी हे सांगितलं की हा ग्रंथ टाकावा आहे, याला काही उपयोग नाही आहे, हा असाच आहे, हा फक्त बुद्धांचा धम्म नाव सोडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि यांचा धम्म अशा प्रकारचे नाव असले पाहिजे. सेम टीका ऑस्ट्रेलियाच्या एका रंगूनमधून जे निघणारं मासिक आहे द लाईट ऑफ एशिया, त्याच्यामध्ये पण सेम एका ऑस्ट्रेलियन व्यक्तीने पण टीका केली होती. या टीकेचं उत्तर बरेच जणांनी दिलेलं आहे. आता त्याच्या खोला जात नाही कारण ऑलरेडी मी तो पाठ केलेला आहे. पण काय झालं, प्रॉब्लेम असा आहे की हा ग्रंथ ज्यांच्यासाठी लिहिला ते तुमच्या माझ्यासारखे जे अनुयायी आहेत, उपासक आहेत, ते सरळ सरळ वाचत आहेत. ते त्याच्यावरती ना चर्चा म्हणजे अपवाद सोडता ह्या ग्रंथावरती कोणीही चर्चा करत नाहीये. बाबासाहेबांनी ग्रंथ हा कसा लिहिला असेल, कोठून संदर्भ घेतले, त्रिपिटक अनुपिटक साहित्यात हे त्यांनी घेतले की नाही, वाचक वर्ग फक्त बाबासाहेबांचे अंधानुकरण करत आहे, जे बाबासाहेबांना अपेक्षित नव्हते. बाबासाहेबांनी महत्प्रयासाने पाली साहित्याचा, महायान साहित्याचा तसेच इतर वाङ्मयाचा आधार घेऊन प्रत्येक बौद्ध अनुयायांना अभिमान वाटावा अशा ग्रंथाची निर्मिती केली. त्याचा साधा गंधही
कित्येक जणांना नसल्याचे आजही निदर्शनात येते. ही गोष्ट मी आधीही सांगितली, आजही सांगतोय, गेल्या वेळी पण सांगितली, आताही सांगतोय. या ग्रंथाची प्रसवना अभ्यासने हे प्रत्येक भारतीय बौद्धांचे आद्य कर्तव्य आहे. या प्रश्न बाबासाहेब काय लिहितात आहेत की हे किती साधले आहे हे मी ती वाचकांवर सोपवून देत आहे. माझ्यापुरते बोलायचे झाले तर त्यात नवे काही नाही असा दावा मी करीत नाही, तर मी केवळ एक संग्राहक आहे. वाचकाला हे प्रस्तुतीकरण आवडेल एवढीच माझी अपेक्षा आहे की ते मी सोपे आणि स्पष्ट करत लिहिलेलं आहे. एवढं ते बाबासाहेब आपल्या प्रस्तावनेवर लिहितात. यावरून स्पष्ट होते की हा ग्रंथ बाबासाहेबांच्या वैयक्तिक कल्पना नव्हे तर बौद्ध वाङ्मयाच्या प्रामाणिक अभ्यासावर आधारित आहे. बुद्धांनी त्यांचा धम्म या ग्रंथाच्या बाबासाहेबांनी 8 खंडामध्ये विभाजित केलेला आहे. या ग्रंथाचा 3/4 भाग थेट बौद्ध धर्म ग्रंथाचे उतारून घेतलेला आहे, तर उरलेला 1/4 भाग बाबासाहेबांनी स्वतःच्या स्पष्टीकरणात्मक टिपा लिहिलेल्या आहेत. थेरवाद परंपरेचे सुत्तपिटक आणि विनय पिटक हे आता आपण पाहणारच आहोत. पुढचे जसे जसे खंड येतील त्याच्यामध्ये कसे कसे आलेले ते आपण पाहणार आहोत. तर पण बाबासाहेबांनी सर्वाधिक उतारे हे सुत्तपिटक आणि विनय पिटक यांच्यातून घेतलेले आहेत. अभिधम्म पिटक त्यांच्या म्हणण्यानुसार हे बुद्धोत्तर नंतर म्हणजे बुद्धांच्या नंतर रचना झाली आहे, त्यामुळे त्यांनी त्या साईडला ठेवलं, दुय्यम मानलं त्याला. त्याचबरोबर महायान सूत्रातील काही निवडक भागही बाबासाहेबांनी वापरले होते, विशेषतः प्रज्ञापारमिता आणि बोधिसत्व प्रज्ञा यांच्यासाठी. त्याशिवाय अश्वघोषरुची म्हणजे हे सर्व महायान पद्धतीतलं आहे. बुद्ध चरित्र आहे, मिलिंद पैया, विविध पाली टीका ग्रंथ आणि चीनी अनुवादकातील अभिधम्म सूत्र, अमिताभ सूत्र यांचा समावेशही बाबासाहेबांनी केला आहे. यावर सिद्ध होते की थेरवाद परंपरा आणि महायान परंपरा या दोन्हींचाही आदरपूर्वक अभ्यास बाबासाहेबांनी केला होता. कोणत्याही एका परंपरेचे ते अंधांनी भक्त म्हणून नव्हे, म्हणजे त्यांनी विद्यार्थी म्हणून केला. तो कुठल्याही ग्रंथ म्हणजे कुठल्याही साहित्याचं ते अंधानुकरण करत राहिले नाही, ते विद्यार्थी म्हणून त्यांनी ज्यांना ज्यांना जे वाटलं त्यांच्यातून त्यांनी घेतलं. उपसंहार प्रकरणात म्हणजे शेवटचं जो प्रकरण आहे उपसंहार, त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी भारतीय आणि पाश्चात्य विचारवंतांच्या बुद्धांवरील प्रशंसा दिली असून बोधिसत्वांच्या 4 प्रतिज्ञा आणि वसुबंधूंच्या अमिताभ प्रार्थनेचा समावेश केला आहे. हा पुरावा आहे की त्यांनी महायान ग्रंथाचाही न्याय्य वापर केला होता म्हणून. ही सुरुवात मी का तुम्हाला सांगतोय, कारण जसं मी आता बोललो की लोक फक्त अंधानुकरण करतात बाबासाहेबांचं. बाबासाहेबांनी हा ग्रंथ का लिहिला, त्याच्या मागची कारणं काय आहेत, त्या ग्रंथातून बाबासाहेबांनी कुठून काय ग्रंथ लिहिले ह्या गोष्टीवरती कोणताही अनुयायी अपवादात्मक सोडल्या तर आजही 99% जर बोलायला गेलो तर 95% लोकही सरळ वाचत आहेत. तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे, ह्या ग्रंथावर चर्चा होणं पाहिजे. हा विशिष्ट बाबासाहेबांनी कुठून घेतला, काय घेतला हे समजलं पाहिजे. हे काही न करता सरळ म्हणतात की बाबासाहेबांना म्हणजे त्रिपिटकात भेसळ झाले म्हणून आम्ही तिकडे वाचत नाही. हे सगळं चुकीचं. म्हणजे जे बाबासाहेबांचे अनुयायी आहेत हे जे असे वक्तव्य करतात ते एक प्रकारे बाबासाहेबांचा माझ्या दृष्टीने अपमान करत आहेत. बाबासाहेबांनी बराच अभ्यास केला, सखोल अभ्यास केला. ते अमेरिकेला असताना त्यांनी बराच अभ्यास केला, हे त्यांनी स्वतः मान्य केलेलं आहे. काही लोक असंही म्हणतात की टीका करताना की बाबासाहेबांना पाली भाषेचं काही ज्ञान नव्हतं, त्यांनी फक्त इकडचे तिकडचे फक्त इंग्रजी ट्रान्सलेशन करून त्यांनी ते वाचलेलं आहे. पण आता आपण जो संदर्भ पाहणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला सगळं समजेल की बाबासाहेबांना पाली भाषेचं ज्ञान होतं, त्यांना संस्कृत भाषेचं ज्ञान होतं. त्यामुळेच त्यांनी जे काही ग्रंथ घेतले त्या सर्वांचा सखोल अभ्यास करून आपल्या ग्रंथामध्ये निर्माण केलेला आहे. तर पहिला आपण पाहूया की खंडानुसार संदर्भाचा खुलासा आपण करणार आहोत. की पहिला खंड, बाबासाहेबांनी पहिला खंड हा एकूण 7 भागांमध्ये विभागला गेलेला आहे. त्यातला पहिला भाग आहे तर फ्रॉम बर्थ टू प्रविजन म्हणजे जन्मापासून प्रवज्यापर्यंत आहे. दुसरा भाग आहे ते कायमचाच त्याग म्हणजे रेन्युएशन फॉर एव्हर. भाग 3 मध्ये नवीन प्रकाशाचा शोध. भाग 4 मध्ये बोधिस प्राप्ती आणि नव्या मार्गाचे दर्शन. 5व्या भागामध्ये बुद्ध आणि त्याचे पूर्वकालीन. भाग 6 मध्ये बुद्ध आणि त्यांचे समकालीन. आणि शेवटचा भाग म्हणजे भाग 7 तुलना आणि विरोधाभास. हा सर्व एकंदरीत 7 उपविभागामध्ये पहिला खंड विभागलेला आहे. तर ह्याच्यामध्ये आपण पाहू की कुठून संदर्भ घेतले. आपण स्क्रीनमध्ये बघत असाल की जसे आपण हे सर्व मी
अनुक्रमणिकामधून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये पाहिलं आता प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करण्यामध्ये आपल्याला वेळ जाणार आहे. त्याचा आपला लिमिटेड सोर्स आहे की बाबासाहेबां जो त्रिपिटकामध्ये भेसळ झाल्याचा आरोप करण्यात येतो की बाबासाहेबां करण्यात येतो, त्यावरती हे आपण ह्या ग्रंथाचं फक्त एक छोटंसं उदाहरण घेतलेलं आहे की बाबासाहेबांनी त्रिपिटकाचा कसा अभ्यास केला होता, जेणेकरून हा जो आपल्याला आरोप करण्यात येतो कसा फेटाळून लावण्यात येईल तो आपण पाहणार आहोत. तर ह्या 7 उपविभागांसाठी बाबासाहेबांनी अंगुत्तर निकाय हा संपूर्ण निकाय तो 4 वेळा अभ्यासला, त्याच्यामध्ये संपूर्ण घेतलेला आहे. जनवासप सुत्त आहे, वेसंतर जातक आहे, चेतीय जातक आहे, मध्यम निकायचा 5 वेळा उपयोग केलेला आहे. चूल दुःख खंड अट्ठकथा हे 2 वेळा यूज केलेले आहे. सुत्त निपात अट्ठकथा, संयुक्त निकाय, ललित विस्ताराचा इथे त्यांनी संदर्भ घेतलाय 6 वेळा. हे तुम्ही सुरुवात जी आहे म्हणजे पहिला खंडातलं जे 1, 2, 3 जे चॅप्टर आहेत त्याच्यासाठी बाबासाहेबांनी ह्यांचा उपयोग केलेला होता. पुढे जाऊन सोनदंड सुत्त आहे, निदान कथा 3 वेळा वापरलेले आहे, जातक निदान अट्ठकथा 5 वेळा वापरलेले आहे, बुद्ध चरित्र 12 वेळा, महावस्तू 2 वेळा, विनय पिटक 2 वेळा, चूलवग्ग, बोधिसत्व नाटक म्हणजे धर्मानंद कोसंबी लिखित बोधिसत्व नाटक यांचा उपयोग त्यांनी 2 वेळा इथे केलेला आहे. मधुरत्व विलासनी, महापदान सुत्त, महासच्चक सुत्त 5 वेळा, अनापान सुत्त पहिला वग्ग 8वा सुत्त घेतलेला आहे. अर्यपर्यंत सुत्त 2 वेळा घेतलेला आहे. अर्यपर्यंत सुत्त म्हणजे विसंदर जातक घ्या, म्हणजे अर्यपर्यंत सुत्त घ्या किंवा बोधिसत्व नाटक घ्या, ह्यांचा उपयोग त्यांनी बाबासाहेबांनी कुठे केला माहिती आहे का तुम्हाला? याचा उपयोग बाबासाहेबांनी जो रोहिणी नदीचा वाद झाला आहे त्यामुळे सिद्धार्थाने महान ईश्वरण केलेला आहे त्यासाठी हा संदर्भ आहे. त्याच्या इथे संदर्भ लागतो की काही जण बोलतात की सिद्धार्थाने रातोरात घर सोडलं, त्यामागची खरी कारण बाबासाहेबांनी शोधली ह्या सुत्तांच्या आधारे. तर सिंहनाथ सुत्त आहे, अंगुत्तर निकायाचं एक निपात वापरलेलं आहे, महावग्ग, सुत्त निपात, पदान सुत्त, महायान सूत्रकार, सांख्यकारिक आहे महायानातलं आहे, दिघनिकायातलं वापरलेलं आहे, दिघनिकायाचं ब्रह्मजात सुत्त आहे आणि धम्मपदातलं यमक वग्ग. हे एवढे सर्व संदर्भ म्हणजे जवळपास 31 सुत्तांचा अभ्यास बाबासाहेबांनी वेगवेगळ्या पद्धतीने हे पहिला खंड लिहिण्यासाठी, त्यातले उपखंड 7 आहेत, तो संपूर्ण लिहिण्यासाठी हे काही सुत्तांचा बाबासाहेबांनी या ठिकाणी वापर केलेला आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये त्रिपिटक साहित्य पण आलेलं आहे, महायान साहित्य पण आलेलं आहे, अनुपिटक साहित्यही आलेलं आहे. तर अनुपिटक साहित्य म्हणजे अट्ठकथा, टीका, अनुटीका हे जे आहेत अट्ठकथा साहित्य. पुढे जाऊन हे आहे पहिल्या खंडासाठी. आता दुसऱ्या खंडासाठी काय आहे की द्वितीय खंड आहे जो एकूण 8 भागामध्ये विभागलेला आहे. त्यातला पहिला भाग आहे तो बुद्ध आणि त्यांचा विषाद योग, दुसरा आहे परिव्राजकांचे परिवर्तन, तिसरा आहे उच्च कुलीन आणि पवित्र व्यक्तींची धम्मदीक्षा, घरचे निमंत्रण आहे, 5वा आहे धर्मप्रचाराच्या धम्मदीक्षेची मोहीम पुन्हा सुरू, कनिष्ठ आणि सामान्य जनांची धम्मदीक्षा, स्त्रियांची धम्मदीक्षा, पतित व गुन्हेगार यांची धम्मदीक्षा. म्हणजे एकूण दुसऱ्या खंडामध्ये धम्मदीक्षाची मोहीम कॅम्पेन ऑफ कन्व्हर्शन ह्या खंडाच्या अंतर्गत एकूण 8 उपविभाग येतात आणि ते 8 विभाग बाबासाहेबांनी महासच्चक सुत्त घेतलेला आहे, मध्यम निकायाचा 4 वेळा उपयोग केलेला आहे, ललित विस्तारामध्ये पण तो वापरलेला आहे, जातक निदान अट्ठकथा 3 वेळा घेतलेला आहे, रठ्ठपाल सुत्त घेतलेलं आहे, बुद्ध चरित्र, मनोरथ पुराणे, शार्दूलकरण धम्मपदातलं पंडित वग्ग महावग्ग, हा महावग्ग 8 वेळा वापरला. जसं मी तुम्हाला सांगत जसं बुद्धाने त्याचा विषाद योग आहे, परिवर्तन आहे, उच्च कुलीन पवित्र व्यक्ती धम्मदीक्षा, हे सर्व यांचा उपयोग जर करतो तुम्हाला रेफरन्स मिळेल तर विनय पिटकातला महावग्गामध्ये हा रेफरन्स आहे. त्यातले 8 वेळा त्यांनी बाबासाहेबांनी ह्या ठिकाणी उपयोग केलेला आहे. संयुक्त निकायाचा 2 वेळा केलेला आहे, चूलवग्ग 3 वेळा केलेला आहे, धम्मपदाचा उपयोग 6 वेळा केलेला आहे, थेरगाताचा उपयोग केलेला आहे, थेरगातामध्ये तुम्हाला समोर माहिती भेटेल, उदानाचा उपयोग केलेला आहे, अंगुलिमाल सुत्त म्हणजे
कनिष्ठ आणि सामान्य धम्मदीक्षा आहे, पतित व गुन्हेगार यांची धम्मदीक्षा आहे, त्याच्यामध्ये यांचा उपयोग होतो. धम्मपद दंडवग्गोचा उपयोग केलेला आहे. ब्रह्मयाचन कथा आहे. विनय पिटकाचा 5 वेळा उपयोग केलेला आहे. अनंत लखन सुत्त म्हणजे अनंत लखन सुत्त, धम्म प्रवचन सुत्त यांचा उपयोग ही परिवर्तन यामध्ये त्याचा उपयोग झालेला आहे. धम्मपद अठ्ठकथा 2 वेळा वापरलेला आहे. थेर कथा, अठ्ठकथा, अपदान. धम्मपद पुप्पवग्गो म्हणजे 29 सुत्तांचा उपयोग त्याचा कमी जास्त होईल त्याच्यामध्ये, म्हणजे ते किती वेळा वापरला किती वेळा हे त्याची गोष्ट आहे. पण 26 एकंदरीत सुत्तांचा उपयोग बाबासाहेबांनी द्वितीय खंड लिहिताना उपयोग केला होता. ज्याच्यातले धम्मदीक्षेची मोहीम असं द्वितीय खंड त्यांनी नाव दिलं होतं. त्याच्यामध्ये 8 उपविभाग आलेले आहेत आणि 8 उपविभागांसाठी हे सर्व आलेलं आहे. सोबत त्याच्यामध्ये थेरीगाथा आहे. थेरीगाथामध्ये स्त्रियांची धम्मदीक्षा कशी झाली काय झालं त्याच्यामध्ये थेरीगाथांचा उल्लेख आलेला आहे. म्हणजे महाप्रजापतीचा उल्लेख आहे, यशोधराचा ते सगळे 500 जणी आल्या कशा, त्यांनी कपिलवस्तू श्रावस्ती कसा प्रवास केला, श्रावस्ती वैशाला कसा प्रवास केला, हे सर्व त्याच्यामध्ये माहिती आलेली आहे. तर अशा प्रकारे तृतीय खंड आहे. तृतीय खंडामध्ये हा खूप मोठा, मी शॉर्ट मध्ये घेतो एकदम, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा मी विश्लेषण करत नाहीये कारण व्हिडिओ खूप मोठा बनेल, मग त्याच्यामध्ये उपयोग नाही. हा शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आहे की बाबासाहेबांनी त्रिपिटकाचा अभ्यास केला होता, त्यांनी अनुपिटक साहित्याचा अभ्यास केला होता, महायान साहित्याचा अभ्यास केला होता. अशा प्रकारे तृतीय खंडामध्ये आलेला आहे. तृतीय खंड भगवान बुद्धांनी काय शिकवले, व्हॉट द बुद्धा टॉट, ह्याच्यामध्ये 5 उपविभाग आहेत. त्यातलं पहिले व दुसरे प्रकरण हे तात्विक स्वरूपाचे आहे, तर तिसरे, चौथे, 5वे प्रकरण हे नैतिक व मानसशास्त्रीय आहे. पहिला भाग आहे बुद्धांच्या धम्मामध्ये बुद्धांचे स्थान, म्हणजे बाबा त्याच्यामध्ये पण भगवान पहिला जो भाग आहे, भाग पहिला धम्मामध्ये बुद्धांचे स्थान, त्याच्यामध्ये 3 उपविभाग करण्यात आले की भगवान बुद्धांनी आपल्या धम्मात स्वतःसाठी विशेष स्थान राखलेले नाही, बुद्धांनी मोक्ष दानाचे आश्वासन दिले नाही, ते म्हणतात मी मार्गदाता आहे, मी मोक्षदाता नव्हे. आणि 3 भगवान बुद्धांनी स्वतः संबंधी अथवा धम्मासंबंधी अपौरुषेयतेचा दावा मांडला नाही, त्यांचा धम्म माणसाने माणसासाठी शोधून काढलेला आहे. तर हा पहिला भाग आहे. पहिल्या भागामध्ये 3 उपविभाग आले. दुसऱ्या भागामध्ये सांगितलं आहे भगवान बुद्धांच्या धम्मासंबंधी, डिफरन्स व्ह्यू ऑफ द धम्मा, बुद्ध धम्म. हाही 2 उपविभागामध्ये आलेला आहे. इतरांच्या मताने बुद्धांनी काय शिकवले आणि भगवान बुद्धांनी स्वतः केलेले वर्गीकरण. 3 मध्ये आहे धम्म म्हणजे काय, ह्या धम्म म्हणजे काय, ह्याच्यामध्ये 6 उपविभाग आहेत. जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म, जीवनात पूर्णता साधणे म्हणजे धम्म, निब्बाण प्राप्त करणे म्हणजे धम्म, तृष्णा त्याग म्हणजे धम्म, सर्व संस्कार अशाश्वत आहे असे मानणे म्हणजे धम्म, कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे हे मानणे म्हणजे धम्म. चौथा भाग अधम्म म्हणजे काय, ह्याच्यामध्ये 8 उपविभाग आहेत. म्हणजे दैवी चमत्कृतीवरती विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म, ईश्वरावर विश्वास हे अधम्माचे आवश्यक अंग नव्हे, ब्रह्मसायुज्यावर आधारित धर्म अधर्म आहे, आत्म्यावरील विश्वास हा अधर्म आहे, यज्ञ यागावर विश्वास ठेवणे हा अधम्म आहे, काल्पनिक अनुमानावर आधारलेला धर्म हा धर्मच नव्हे, धर्मग्रंथाचे केवळ पठण म्हणजे धर्म नव्हे, धर्म म्हणजे धर्म पुस्तके प्रमादित आहे असे मानणे अधर्म आहे. हे तुम्हाला अधर्म म्हणजे हे कालामसुत्तामध्ये पण तुम्हाला ह्याचा एक्सप्रेशन भेटेल तुम्हाला. तर हा 5वा भाग आहे. 5वा भाग ही 2 उपविभागामध्ये आहेत. पाचवा भाग हा 5 विभागामध्ये आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे मनाची मलिनता दूर करणे, जग हे धर्मराज्य बनवणे 2 आहेत. त्यानंतर खमन दिलेला आहे धर्म हा तेव्हा सद्धर्म असतो जेव्हा तो ज्ञानाचा मार्ग मोकळा करतो. त्याच्यामध्ये 2 उपविभाग केलेले आहेत. धम्माला सद्धम्माचे रूप येण्यासाठी त्याने प्रजेला उत्तेजन दिले पाहिजे. जेव्हा धम्म विद्या सर्वांस मोकळी करतो तेव्हा तो सद्धम्म होय. धम्म जेव्हा केव्हा विद्या पुरेशी नाही कारण त्यामुळे पोकळ पांडे निर्माण होते असे शिकवतो तेव्हा त्याला सद्धम्म रूप प्राप्त होते. 3 आहे धम्माला जेव्हा प्रज्ञेची आवश्यकता असते तेव्हा तो सद्धर्म रूप पावतो. त्याच्यामध्ये परत एक केलेला आहे धम्माला सद्धम्म रूप व्हायला त्याने मैत्रीला उत्तेजन दिले पाहिजे. परत त्याच्यामध्ये उपविभाग केलेले आहेत केवळ प्रज्ञा पुरुषी नसून तिच्या समेत शीलही असले पाहिजे. असे जेव्हा धम्म शिकवतो तेव्हा तो सद्धर्म पावतो.
धम्म जेव्हा प्रज्ञा आणि शील यांच्याशिवाय करुणेची आवश्यकता प्रतिपादतो तेव्हाच तो सद्धम्म पावतो. जेव्हा धम्म करुणेपेक्षाही मैत्रीचे महत्व अधिक प्रतिपादतो तेव्हा सद्धम्म रूप पावतो. धम्माला सद्धम्म रूप येण्यासाठी त्याने सामाजिक भेदाने उत्पन्न झालेले निर्बंध नाहीसे केले पाहिजे. जेव्हा धम्म करुणेपेक्षा मैत्रीचे महत्व अधिक प्रतिपादतो तेव्हा सद्धर्म पावतो. अशा प्रकारे काही गोष्टी आहेत. तर आपण पुढे जाऊ. हे सर्व भाग उपविभाग समजून सांगण्यासाठी बाबासाहेबांनी दीघनिकाय, मध्यम निकाय, संयुक्त निकाय, अंगुत्तर निकाय, धम्मपद, सुत्तनिपात, विनयपिटक, धम्मपद, अठ्ठकथा यांचा उपयोग केला. अजून काय ग्रंथाचा उपयोग केला आपण बघूया. दीघनिकामधलं महानिदान सुत्त घेतलेलं आहे. 23 सुत्त 3 वेळा वापरलेले आहेत. महाली सुत्त, कुटदंत सुत्त, पोत्तपाद सुत्त, लोहिच्य सुत्त, पाटिका सुत्त आणि मध्यम निकायमधलं लंक मोग्गलायन सुत्त, रठ्ठपाल सुत्त, सब्बासव सुत्त, देवदह सुत्त, सल्लेख सुत्त, ककुचम सुत्त, अस्सलायन सुत्त, एसुकारी सुत्त. संयुक्त निकायमध्ये घेतलं अंगस्कंदकोपम सुत्त, महावग्गामधून घेतलंय. संयुक्त सुत्त महावग्ग. अंगुत्तर निकायमधलं उज्जय सुत्त, उदायन सुत्त, टीकनिपात, चतुक्क निपात, वस्सकार सुत्त. धम्मपद मधलं भिक्खुवग्ग, सहस्रवग्ग, यमकवग्ग घेतलेलं आहे. सुत्त निपात मधलं अग्गिक भारद्वाज सुत्त घेतलंय. विनयपिटकातला महावग्ग घेतलाय. धम्मपद अठ्ठकथा मध्ये कृतिगत 30 कथा घेतलेली आहे. इतर ग्रंथ पण घेतले बाबासाहेबांनी. योगाचार भूमी आचार्य असंगा यांची घेतलेलं आहे. एम.एल. बनऑफ यांचं, पी.एल. नरसू यांचं इसेन्स ऑफ बुद्धिझम घेतलेलं आहे. आनंद कोसले आणि धर्मानंद कोसमी यांची पुस्तकं पण त्यांनी यूज केलेली आहेत. जर संदर्भनीय ग्रंथ घेतला तर काय येतात, दीघनिकायचं 9 वेळा घेतले सुत्त, मध्यम निकाय 10 वेळा घेतलेले आहेत. संयुक्त निकाय 2 वेळा, अंगुत्तर निकाय 9 वेळा, धम्मपद 9 वेळा, सुत्त निपात 2 वेळा, विनयपिटक महावग्ग 2 वेळा आणि इतर ग्रंथ. अशा प्रकारे बाबासाहेबांनी हा 3रा खंड लिहिण्यासाठी घेतलेला आहे. म्हणजे सुमारे 45 ते 30 मूळ पाळी संदर्भाचा उल्लेख बाबासाहेब केला आहे. त्यातील बहुसंख्य उल्लेख हे मध्यम निकाय, दीघनिकाय, अंगुत्तर निकाय आणि धम्मपद म्हणून घेतलेला आहे. बाबासाहेबांचा बुद्ध धम्म अभ्यास हा मूळ साहित्यात खोलवर रुजलेला होता. हे यावरून आपल्याला थोडाफार अंदाज येऊ शकतो. खंड 4 हा भाग बाबासाहेबांनी 4 उपविभागामध्ये घेतलेला आहे. काय घेतलेला आहे तर यातला पहिला भाग आहे धर्म आणि धम्म, रिलिजन अँड धम्म हे समजून सांगितलं आहे. त्याच्यामध्ये पण 7 उपविभाग आहेत. उदाहरणार्थ धर्म म्हणजे काय, धर्मापासून वेगळा कसा, धर्माचे प्रयोजन आणि धर्माचे प्रयोजन, धर्म आणि धम्म यामध्ये इतर भेद, भगवान आणि पोट्टपाद यांच्यामध्ये संवाद सांगितलेला आहे. नीती आणि धर्म, धम्म आणि नीती, केवळ नीती पुरेशी नाही, ती पवित्र आणि सर्वव्यापक असली पाहिजे. अशा प्रकारे पहिला खंड 4 पहिला भाग मध्ये एवढी त्यांनी उपविभाग घेतलेले आहेत. भाग 2 मध्ये बाबासाहेब म्हणतात की पारिभाषिक शब्द साम्यामुळे होणारे मौलिक भेद कसे अस्पष्ट राहतात. त्याच्यामध्ये पुनर्जन्म, त्याची प्रास्ताविक आहे, पुनर्जन्म कशाचा, पुनर्जन्म कोणाचा, कर्म घेतलाय, बौद्ध आणि ब्राह्मणी कर्म सिद्धांत समान आहेत का, गत कर्माचा भविष्य जन्मावर परिणाम होतो असे बुद्ध मानतात का. क घेतलाय अहिंसा, अहिंसेचे भिन्न अर्थ आणि तिचे आचरण, अहिंसेचा खरा अर्थ, आणि ड संसरण, आत्म्याचा एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश, संसरण आणि गैरसमजुचे कारण. भाग 3 मध्ये घेतलाय बौद्ध जीवन मार्ग. हा पण 13 भागामध्ये विशुद्ध केलेला आहे. त्याच्यामध्ये सत, असत आणि पाप, लोभ आणि तृष्णा, क्लेश आणि द्वेष, क्रोध आणि वैर, मनुष्य, मन आणि मनोमल, आपण आणि आत्मविजय, प्रज्ञा, न्याय आणि सत्संगती, विवेकशीलता आणि एकाग्रता, जागरूकता, कळकळ आणि धैर्य, दुःख आणि सुख, दान आणि कर्म, ढोंग, सम्यक मार्गानुसार, सद्धर्म आणि असद्धर्म यांचा संकर करू नका. अशा प्रकारे भाग 3 चे 13 उपविभाग. भाग 4 मध्ये बुद्धांची प्रवचने गेले, गृहस्थांसाठी प्रवचन आहे, शील परिपालनाच्या आवश्यकतेनुसार प्रवचन आहे, सदाचरणावरील प्रवचन आहेत, निब्बाणावरील प्रवचन आहेत, धम्मावरील प्रवचन आहेत, सामाजिक व राजकीय प्रश्नावरील प्रवचन आहेत. खंड 4 धर्म आणि धम्म यांसाठी वापरलेले
आता हे संपूर्ण झालेलं आहे. त्याचे संदर्भ कुठून घेतले बाबासाहेबांनी? दीघनिकाय, पाटिक सुत्त, पोट्टपाद सुत्त, तेविज्य सुत्त, महापरिनिर्वाण सुत्त 4 वेळा घेतलेले आहेत. मध्यम निकायामध्ये अलगोदम सुत्त, चूल दुःख खुद्द दुःख खंड सुत्त, देवदह सुत्त, महाकम्म विभंग सुत्त, कंत कठ्ठाळ सुत्त, महातन्ना संखय सुत्त, जीवक सुत्त, धनंजनी सुत्त, धम्मादायाय सुत्त, सालेय सुत्त, चुल्ल मालुंकीय पुत्त सुत्त, महासारोपम सुत्त 12 वेळा. त्यातलं संयुक्त निकाय इंदुक सुत्त, राध सुत्त, कश्यप सुत्त, सांगारव सुत्त 6 वेळा. अंगुत्तर निकायामध्ये चतुक्क निपात, तृतीय वग्ग, चतुक निपात, यक्ष वग्ग, सत्तक निपात 5 वेळा. धम्मपद घेतलेला आहे. धम्मपदाचा वापर बाबासाहेबांनी या खंडात सर्वाधिक प्रमाणात केला असून एकूण श्लोकाचे संदर्भ 100 पेक्षा जास्त वेळा आलेले आहेत. एकूण उल्लेख कदाचित 120 पेक्षा जास्त आहेत. सुत्त निपात पराभव सुत्त घेतलाय. अन्य पाली व अनुपिटक संदर्भ कुठला आहे? मिलिंद पय्य घेतलेला आहे. भदंत आनंद कौशल्यन यांचे निरीक्षण घेतलंय. सिलन मॉन्क्स ईट फिश बट नॉट एग्स. दमनिक सुत्त घेतलंय अंगुत्तरमध्ये आणि सुत्तपिटक 4 वेळा. म्हणजे एकूण सर्व संख्या जर आपण ओव्हर सारांश घेतला तर दीघनिकायचे 4 आहेत, मध्यम निकायचे 12 आहेत, संयुक्त निकायचे 6 आहेत, अंगुत्तर निकायचे 5 आहेत, सुत्त निपात 1 आहे, धम्मपदात 120 आहेत, इतर मिलिंद पय्य आणि इतर ग्रंथ ते 4 आहेत. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की धम्मपदावरती पण बरेच जण टीका करतात आहे. जसं त्रिपिटकावक्तीमध्ये लोक टीका करतात त्याप्रमाणे धम्मपदावरती पण लोक टीका करतात की हा कनिष्ठ धम्म आहे, हा काही नाही, याचा उपयोग नाहीये. तर बाबासाहेबांनी खंड 4 साठी सर्वाधिक जास्त संदर्भ जर कुठून घेतले असतील तर ते धम्मपदातले घेतलेले आहेत. खंड 5वा त्याच्यामध्ये संघ आलेला आहे. दसंग हा खंड एकूण 5 उपविभागामध्ये आहे. पहिला भाग आहे तो संघच आहे. त्याच्यामध्ये 8 उपविभाग आहेत. पहिल्या भागामध्ये संघ आणि त्यांची संघटना, संघ प्रवेश, भिक्खू आणि त्यांच्या प्रतिज्ञा, भिक्खू आणि धार्मिक दोष, भिक्खू आणि प्रतिबंध, भिक्खू आणि शिष्टाचारचे नियम, भिक्खू आणि दोष परीक्षा, भिक्खू आणि अपराध स्वीकृती. भाग 2 भिक्खू आणि त्यांच्याविषयी भगवान बुद्धांची कल्पना, भिक्खू कसा असावा या संबंधी बुद्धांची कल्पना, भिक्खू आणि तपस्वी आणि भिक्खू आणि ब्राह्मण, भिक्खू आणि उपासक. भाग 3 भिक्खूंची कर्तव्य, भिक्खूंची दीक्षितांसंबंधी कर्तव्य. धम्मदीक्षा ही चमत्काराने करावायची नसते. धम्म परिवर्तन हे बळाने करावायचे नसते. भिक्खू धम्म प्रचारासाठी झटले पाहिजेत. भाग 4 भिक्खू आणि उपासक. याच्यामध्ये भिक्षापाद दिलेला आहे, परस्परावर परिणाम आहे, भिक्खूचा धम्म आणि उपासकाचा धम्म दिलेला आहे. भाग 5 उपासकासाठी नियम हे तुम्हाला वाटतं सेगोलवाद सुद्धा संपूर्ण आहे. धनवंतांसाठी विनय, गृहस्थांसाठी विनय, पुत्रांसाठी विनय, शिष्यांसाठी विनय, पती पत्नीसाठी विनय, धम्म धनी व सेवक यांच्यासाठी विनय, निष्कर्ष कन्येसाठी विनय. म्हणजे हे एकूण 5वा खंड जो लिहिलेला आहे तो कशातून घेतला तर आपण पाहूया. विनय पिटक महावग्ग सुत्त विभंग आहे. दीघनिकाय उदंबरिक सिंहनाथ सुत्त, पाटिक सुत्त, ब्रह्मजा सुत्त आणि मी जसं बोललो मग अशी शिगोला सुत्त. संयुक्त निकायामध्ये महावग्ग धाम्मिक सुत्त, अंगुत्तर निकायामध्ये उग्ग सुत्त, स्वतंत्र सुत्त व संदर्भ ग्रंथामध्ये सामय्य फल सुत्त आहे, म्हणजे दीघनिकायामधला आहे. मॉइनर विलियम्स यांचा आहे. धम्मपद 35 वेळा इथे बाबासाहेबांनी ओळखलंय. तर एकंदरीत ते सारांश घेतला तर विनयपीठक 5 वेळा घेतलाय. महावग्ग आणि सुत्त विभागामधले दीघनिकायातले 4 सुत्त वापरले आहेत. संयुक्त निकाय 3 सुत्त, अंगुत्तर निकाय 1 सुत्त, सामय्य फल 1 सुत्त, धम्मपद 35 वेळा आणि मॉइनर विलियम्स आणि इतर पृष्ठ संदर्भ जे इतर लोकांनी घेतले ते 6 आहेत. ह्या प्रकारे बाबासाहेबांनी खंड 5 मध्ये मुख्यत्वे धम्मपद तसंच विनय पिटकातील महावग्ग, दीघनिकायातील सुत्ते आणि संयुक्त निकायातील याचे संदर्भ प्रामुख्याने अभ्यासले होते. खंड 6 भगवान बुद्ध आणि त्यांचे समकालीन. हा खंड 4 उपविभागामध्ये आहेत. पहिला भाग आहे भगवान बुद्ध आणि त्यांचे समर्थक. त्याच्यामध्ये बिंबिसार राजाचे दान आहे, अनाथपिंडिकाचे दान आहेत, जीविकाचे दान आहेत, आम्रपालीचे दान आहेत, विशाख्याची दानशूरता आहे. भाग 2 भगवान बुद्धांचे विरोधक, मोहाकर्षणाने धम्मदीक्षा देण्याचा आरोप, परोपजीवी असल्याचा आरोप, चुकी संसार उद्ध्वस्त केल्याचा आरोप आहे, जैन तीर्थक आणि प्राणघाताचा आरोप आहे, जैन तीर्थक आणि अनैतिकतेचा आरोप आहे, देवदत्त चुलत भाऊ आणि शत्रू, ब्राह्मण आणि भगवान बुद्ध
अशा प्रकारे दुसरा भाग आहे. भाग तिसरा जो एकूण 5 उपविभागामध्ये आहे. भगवान बुद्धांच्या धम्माचे टीकाकार कोण होते? संघातील मुक्त प्रवेशाचे टीकाकार, व्रत नियमांचे टीकाकार, अहिंसा तत्वाचे टीकाकार, शील प्रचार आणि दुःख निर्मितीबाबत टीका. दुःख हे निराशाजनक आहे. चौथ्या भागामध्ये 2 उपविभाग केलेले आहेत. तीन उपयोग केलेले आहेत. दुःख हे निराशाजनक आहेत. अशाश्वत हे निराशेचे कारण आहे. बौद्ध धर्म आणि धम्म निराशावादी आहे का? आणि 5वा आहे आत्मा आणि पुनर्जन्म तत्वांचे टीकाकार. भाग 4 भगवान बुद्धांचे मित्र आणि त्यांचे चाहते. 1 धनंजयी ब्राह्मणीची भक्ती, विशाखेची दृढ श्रद्धा, मल्लिकेची श्रद्धा, गर्भवती मातेची तीव्र अभिलाषा, केनियाचे स्वागत आणि राजा प्रसंजिताची स्तुती. म्हणजे खंड 6 एकूण 4 उपविभागामध्ये त्याच्यामध्ये वेगवेगळे भाग आहेत. तर खंड 6 साठी बाबासाहेबांनी घेतलेले पाली साहित्य कुठले तर बोलतो विनयपिटक आहे. विनयपिटक चूलवग्ग 2 वेळा घेतलेला आहे. दीघनिकाय महापरिनिर्वाण सुत्त, सामय्य फल सुत्त, धम्मपद अठ्ठकथा घेतले आहेत. मनोरथ पूर्णी टीका 2 वेळा घेतलेले आहेत. अंगुत्तर निकाय 2 वेळा, काशी भारद्वाज सुत्त, संयुक्त निकाय अठ्ठकथा, विमानवत्तू अठ्ठकथा, मध्यम निकाय अलगदून सुत्त, मध्यम निकाय सेल सुत्त. म्हणजे एकंदरीत जर मांडणी केली तर महावग्ग चूलवग्गचे 4 वेळा, दीघनिकाय टीका व सुत्ते 2 वेळा, धम्मपद अठ्ठकथा मनोरथ पूर्णी साहित्य सहित घेतलं तर 2 वेळा, अंगुत्तर निकाय 2 वेळा, संयुक्त निकाय टीका सहित 2 वेळा, मध्यम निकाय 3 वेळा, काशी भारद्वाज सुत्त 1 वेळा, विमानवत्तू अठ्ठकथा 1 वेळा. म्हणजे बाबासाहेबांनी एकूण एवढ्या ग्रंथांचा ह्या खंड 6 साठी यूज केला होता. खंड 7वा बघूया आपण. खंड 7वा म्हणजे भ्रमणिकाची अंतिमवेळा, द वॉन्डरर्स लास्ट जर्नी. हा खंड 3 उपविभागामध्ये आहेत. पहिला खंड आहे निकटवर्तीयांची भेटी, धम्मप्रचाराचे केंद्र, त्यांच्या भेटीची स्थाने, माता पुत्राची आणि पती पत्नीची अंतिम भेट, पिता पुत्राची अंतिम भेट, भगवान बुद्ध आणि सारीपुत्त यांची अंतिम भेट. हा पहिला भागामध्ये घेतलाय. भाग दुसऱ्यामध्ये घेतलाय वैशालीचा निरोप, वैशालीला प्रणाम, पावा येथे वास्तव्य, कुशीनार ते आगमन. भाग तिसरा महापरिनिर्वाण. त्याच्यामध्ये वारसाची नियुक्ती, अंतिम धर्मदीक्षा, अंतिम शब्द, शोकग्रस्त आनंद, मल्लांचा विलाप आणि एका भिक्खूची प्रसन्नता, अंतिम संस्कार, रक्षेसाठी संघर्ष, बुद्ध भक्ती. अशा प्रकारे भाग 7वा ह्या 3 उपविभागामध्ये विभागलेला आहे. त्याच्यामध्ये आपण बघू की बुद्धवंश, पूर्वीच्या 24 बुद्धांचे चरित्र आणि गौतम बुद्धांपर्यंतचा वंशवृत्त, बुद्ध चरित्रातील परंपरेचा दाखला 1 वेळा घेतलाय. अंगुत्तर निकायाचा तिक निपात, त्रिविध त्रिसरण, त्रिविध शुद्धी इत्यादी उपदेश 1 वेळा घेतलेला आहे. थेअरीगाथा आणि थेअरीगाथा अठ्ठकथा, त्यांच्या टीका, बुद्ध शिष्यांच्या अठ्ठकथा 1 वेळा घेतलेले आहे. मध्यम निकाय राहुलवाद सुत्त आहे, म्हणजे बुद्धांनी आपल्या पुत्र राहुल दिलेले नीती शिक्षण आहे ते 1 वेळा घेतलेलं आहे. संयुक्त निकाय, ते संयुक्त निकाय अठ्ठकथा, यामध्ये मार्ग संयुक्तातील मग्ग संयुक्त विभाग आर्य अष्टांगिक मार्गाचे स्पष्टीकरण गेलेलं आहे 1 वेळा. मध्यम निकाय सल्लेख सुत्त, आत्मशुद्धी आणि पाप विलयाचे तत्वज्ञान सांगितलं 1 वेळा. दीघनिकाय महापरिनिर्वाण सुत्त, म्हणजे जो महापरिनिर्वाण आहे त्याच्यामधलं हे घेतलेलं ते 7 वेळा घेतलेलं आहे. दीघनिकाय संगीती सुत्त 1 वेळा घेतलेला आहे. उदान, बुद्धांचे भावचरित वचन 1 वेळा. मध्यम निकाय संघ, नीतिशास्त्र आणि योग्य आचारावर विवेचन 1 वेळा घेतलेलं आहे. त्यातलं सागाम सुत्त आहे. वत्थुगाथा घेतलाय. धम्मपदाच्या प्रारंभिक प्रास्ताविक गाथा, पापकर्म पुण्यकर्माच्या परिणामांचे उदाहरण 1 वेळा घेतलेलं आहे. धम्मपद ब्राह्मण वर्गामध्ये घेतलंय. आत्मसंयमी व ज्ञानी मनुष्याला खरा ब्राह्मण मानणारा विभाग 1 वेळा घेतलाय. संयुक्त निकाय अनापानसती संयुक्त, श्वासोच्छ्वास आणि ध्यान व सती पठणाचे वर्णन केलेलं तर 1 वेळा आहे. संदर्भाची एकंदरीत मोजणी केली तर दीघनिकाय 7 वेळा घेतलेला आहे. मध्यम निकाय 2 वेळा, संयुक्त निकाय टीका 2 वेळा, बुद्धवंश 1 वेळा, अंगुत्तर निकाय टीक निपात 1 वेळा, थेरीगाथा अठ्ठकथा यांचं 1 वेळा घेतलंय. उदान 1, वत्थुगाथा 1 आणि धम्मपद ब्राह्मण वर्ग 1 वेळा. तर अशा प्रकार हा 7वा खंड होता. 8वा खंड त्यांचे व्यक्तिमत्व, हीच पर्सनॅलिटी. हा पण खंड 3 उपविभागामध्ये आहे. पहिला भाग आहे त्यांचे व्यक्तिमत्व, म्हणजे त्यांचे देहाकृती, प्रत्यक्ष पाहिल्याचे साक्ष आणि त्यांचे नेतृत्व सामर्थ्य.
पहिल्या भागात 3 घेतलेले. दुसरा भाग त्यांची मानवता म्हणजे त्यांची करुणता, महाकारुणता, दुःखांचा उपशमन करता, विशाखाची सांत्वन, किसा गौतमीची सांत्वन, रुग्णांबद्दल चिंता, सहिष्णुतेच्या बाबतीत त्यांची उदारता, समता आणि समान व्यवहाराचे समर्थन. भाग तिसरा त्यांची आवड नावड, त्यांना दारिद्र्य नापसंत होते, त्यांना संघात वृत्ती नापसंत होती, त्यांची सौंदर्याची आवड, त्यांची सौंदर्याबद्दल आसक्ती. अशा प्रकारे भाग तिसऱ्यामध्ये घेतलेला आहे. संदर्भ कोणते घेतले? बुद्ध चरित्र सर्ग 8 श्लोक 53 1 वेळा, बुद्ध चरित्र सर्ग 10 श्लोक 8 2 वेळा, बुद्ध चरित्र सर्ग 10 श्लोक 3 5 वेळा, बुद्ध चरित्र सर्ग 10 श्लोक 4, बुद्ध चरित्र सर्ग 10 श्लोक 5. पुष्पमालिका सद्धम पुंडरिक सुत्त अध्याय 3 श्लोक 21, तसेच फॉन्सबर्न यांनी संपादित केलेले पारायण सुत्त. थेर गाथा पद क्रमांक 242, हॉपकिन यांच्या रिलिजन्स इंडिया ग्रंथातून पृष्ठ क्रमांक 325-326 कोटेड बाय के.जे. सौंदर्य पृष्ठ क्रमांक 83. मध्यम निकाय सल्लेख सुत्त 1 वेळा, मध्यम निकाय महासाकुलीदायी सुत्त 1 वेळा घेतलाय, खुद्दक पाठ करणीमेत्त सुत्त घेतलेलं आहे, थेरी गाथा अपदान विनयपिटक महावग्ग 2 वेळा, संयुक्त निकाय 3 वेळा, नकुलपिता सुत्त संयुक्त निकायामधलं नकुलपिता सुत्त 3 वेळा, सुत्त निपात अट्टकथा 1 वेळा, मध्यम निकाय दक्षिणा विभंग सुत्त 4 वेळा, विनयपिटक महावग्ग 2 वेळा, अंगुत्तर निकाय 2 वेळा, मध्यम निकाय अनन्य संपाय सुत्त 4 वेळा आणि अंगोत्तर निकाय 2 वेळा. तर एकत्र जर गणना केली तर बुद्ध चरित्र 5 वेळा घेतलंय, मध्यम निकाय 4 वेळा, संयुक्त निकाय 3 वेळा, विनय पिटक महावग्ग 2 वेळा, अंगुत्तर निकाय 2 वेळा, थेर गाथा 1 वेळा, थेरी गाथा अपदान 1 वेळा, सुत्त निपात अट्टकथा 1 वेळा, खुद्दक पाठ करणीय मेत्त सुत्त 1 वेळा, उदान विशाखा 1 वेळा, लोटस सुत्त 1 वेळा, हॉपकिन्स अँड सौंदर्य यांचं 1 वेळा यांचे संदर्भ ग्रंथ घेतलेले आहेत. तर ह्या सर्व संदर्भात आपल्याला असं दिसतं की पाली त्रिपिटक, संस्कृत ग्रंथ जसे की बुद्धचरित्र, लोटसुत्त, पुंडरीक सुत्त जे आहेत, तसेच आधुनिक पाश्चात्य संशोधकांचे श्रेय ग्रंथ या सर्वांचा मिलाप या संघामध्ये केलेला आहे. तर अशा प्रकारे त्रिपिटकात भेसळ झाल्याचा आरोप अनेकदा चर्चेत होतो, जसं आपण सुरुवात केली होती. परंतु बाबासाहेब आंबेडकरांना भगवान बुद्ध धम्म या ग्रंथात ज्या भव्य संदर्भ शैलीने पाली, महायान व इतर बौद्ध ग्रंथाचा आधार घेतला, म्हणजे त्यांच्या लेखन पद्धतीचे व्यापक अंतर्दृष्टी आपल्यासमोर येते. त्यांनी स्वतःला संग्राहक म्हणून आपले म्हणणं मांडलं होतं. तो एक अतिशय विचारपूर्वक केलेला ग्रंथ आहे, ज्यात बौद्ध वाङ्मयाच्या विविध स्तरांचे संवाद, त्यांची आधुनिक पुनर्रचने आणि सम्यक विश्लेषणे तंतोतंत केलेले आहे. अशा प्रकारे त्रिपिटकातील भेसळ किंवा विभाजन याचा निष्कर्ष केवळ उपलंघाने न करता ग्रंथाच्या ऐतिहासिक विकास, संपादन प्रक्रिया, अनुवाद प्रक्रिया व अध्यात्म आधुनिक संदर्भ स्पष्टीकरण यांचा विचार करून व्हावा आणि बाबासाहेबांचा हा प्रवाह चालू ठेवावा. आपण एकंदरीत संदर्भ सूची पाहिली म्हणजे आता आपण 8 खंडांची संदर्भ सूची पाहिली तर काय होतं त्याच्यामध्ये? तर अंगुत्तर निकायचे 4 वेळा आहे, जनवाव सुत्त आहे 1 वेळा, वेसंतर जातक आहे, चेतीय जातक आहे, मध्यम निकाय 5 वेळा केलेला उपयोग आहे, चूल दुःख खंडकणगा 2 वेळा आहे, सुत्त निपात अट्टकथा 1 वेळा, संयुक्त निकाय 1 वेळा, सोनदंड सुत्त, ललित विस्तार, निदान कथा 3 वेळा म्हणजे 6 वेळा केलेला ललित विस्तार, निदान कथा 3 वेळा आहे, जातक निदान अट्टकथा 5 वेळा आहे, बुद्ध चरित्र 12 वेळा आहे, महावस्तू 2 वेळा आहे, विनयपिटक 2 वेळा आहे, चूलवग्ग आहे 1 वेळा आहे, बोधिसत्व नाटक 2 वेळा यूज केलेला आहे, मधुरत्व विलासनी 1 वेळा आहे, महापदान सुत्त 1 वेळा आहे, महासच्चक सुत्त 5 वेळा आहे, अनापान सुत्त 1 वेळा आहे, अर्यपर्यंत सुत्त 2 वेळा आहे, महासिंहनाद सुत्त 1 वेळा, अंगुत्तर निकाय 1 महावग्ग 1 आहे, सुत्त निपात प्रधान सुत्त 1 वेळा, महायान सूत्रकार 1 वेळा, सांख्यकारिका 1 वेळा, दीघ निकाय 1 वेळा, ब्रह्मजा सुत्त, धम्मपद अट्टकथा, हे सर्वांचा विश्लेषण या सर्व संदर्भांचा अभ्यास जर आपण केला तर बाबासाहेबांनी वापरले संदर्भ मुख्यतः बुद्धचरित्र आहे, ललित विस्तार आहे, जातक निदान आहे, महायान सूत्रकार आहे, या स्रोतांमध्ये उत्कृष्टपणे आहेत आहे.
या संदर्भ यादींचे परीक्षण केलं स्पष्ट होते की त्रिपिटकात भेसळ असा एकसंध दावा करणे अतिशय असमर्थ आहे, कारण बाबासाहेबांनी विविध ग्रंथात अनेक स्रोत आणि अनेक पद्धतींचा आधार घेतलेला आहे. त्यावरून त्यांच्या लेखनाची शास्त्रीयता, विविधता व संदर्भता आपल्याला सिद्ध होते. त्यामुळे आय होप ह्या संपूर्ण घेण्यासाठी हे अभ्यास करण्यासाठी ह्या खूप शॉर्टमध्ये बनवलेला आहे आपल्याला समजायला. प्रत्येक खंडाचा जे उपविभाग आहे त्या उपविभागामध्ये बाबासाहेबांनी ह्या उपविभागासाठी कुठून संदर्भ घेतला हेही सांगू शकलो असतो, पण व्हिडिओ खूप मोठा झाला असता, म्हणून हा एकंदरीत शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय की बाबासाहेबांनी त्रिपिटक साहित्याचा जास्तीत जास्त वापर केला. ज्यामध्ये पाली साहित्य आहे, महायान साहित्याचा पण वापर केलेला आहे, इतर जे अभ्यासक आहेत त्यांचाही वापर केलेला आहे. त्यामुळे आज आपण जे म्हणतो की त्रिपिटकात भेसळ झाली, आम्ही त्याला बघणार नाही, काय करणार नाही, हे चुकीचं वाक्य कृपया वापरू नका. जर तुम्हाला अधिक अभ्यास करायचा, अधिक शोध करायचा असेल, मी संदर्भ घेतला होता की बुद्धांचा धम्म म्हणजे अनुक्रमणिका आहे. आनंद कोसाने लिखित बुद्धांचा धम्म हे हिंदीमध्ये लिहिलं, त्याचा संदर्भ घेतला आहे. पाली अँड अदर सोर्सेस ऑफ द बुद्धा एंड हिज धम्म विथ अँड इंडेक्स वॉल्यूम 11 सप्लिमेंट बाय वसंत मून सर, हा खंड 11ची सप्लिमेंट आहे, त्याचा अभ्यास करून हा शॉर्टमध्ये तुम्हाला व्हिडिओ सांगण्याचा प्रयत्न करतोय की कृपया कोणीही असं म्हणू नये की त्रिपिटकामध्ये भेसळ झाली आहे त्यामुळे आम्ही त्यानं वाचणार नाही, काही नाही. कारण बाबासाहेबांनी तुम्हा आम्हाला अभ्यासाचे खंड 16मध्ये संपूर्ण पाली साहित्य त्यांना जेवढं जमत असेल तेवढं त्यांनी पाली साहित्य आपल्याला दिलेलं आहे, त्याचा अभ्यास करणं तुमचं माझं आद्य कर्तव्य आहे. आणि त्याच्यातूनच हे पुढे जाऊन आपल्याला अजून संदर्भ कुठे भेटू शकतात का ते पाहू शकतो. हा माझा छोटासा अल्प प्रयत्न होता. प्रयास कसा वाटला हे आपण जरूर मला सांगावे. व्हिडिओच्या मध्ये आपण कृपया कमेंट करावे की हा माझा जो काही प्रयास आहे, जो काही माझा अभ्यास आहे तो व्यवस्थित झाला की चुकीचा झाला हे आपण आम्हाला समजून सांगावं, जेणेकरून अधिक अभ्यास करण्यासाठी मला जोश येईल, अजून मी अभ्यास करेल आणि आपल्यासमोर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला हाच व्हिडिओ पुन्हा एकदा आपल्याला याच्यामध्ये अधिक काही संदर्भ यूज होतात का ते पाहून मी आपल्याला त्याची माहिती देईल. तो आपल्या सर्वांच्या प्रती मी मंगल मैत्री व्यक्त करतो. आपण इथे आला त्याबद्दल आपण पुन्हा एकदा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो. आपल्या सर्वांच्या प्रती मंगल व्यक्त करून जे काही चुकीचं असेल ते माझं समजून आपण त्याच्यामध्ये सुधारणा करावी अशी आपल्यासमोर विनंती करून आजचा व्हिडिओ इथेच थांबवतोय. नमो बुद्धाय. जय भीम.